कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम 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 जय जय राम हरि 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 जय जय राम हरे 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 जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम हरे 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 जय जय राम 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 जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आग
जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती 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 पोटी भारवाही पोटी भारवाही पोटी भारवाही पोटी भारवाही त्याचे सर्वस्व हीच आहे त्याचे सर्वस्व हीच आहे त्याचे सर्वस्व हित आहे त्याचे सर्वस्व हित आहे त्याचे सर्वस्व हित आहे त्याचे सर्वस्व हित आहे ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी भोजे तुम्हा संतावरी भोजे तुम्हा संतावरी बोझे तुम्हा संतावरी बोझे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ओ पार कुमार ओ वार कुमारी जय 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 ओ पार कुमार जय हो पार कुमार जय जय ओ पार जय हो पार कुमार जय जय ओ पार जय हो पार जय जय ओ पार जय हो पार जय जय ओ पार जय हो पार जय जय ओ पार हो वाह मारुती महाराज वाह जय जय विठोबा लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित
वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची करीना भावीन प्रीती करीला भावीन प्रीती सामरे पण रे देना रे देना वा मेरे ना मेरे ना करीना भावीन प्रीती प्रीती करीना भावीन
हो करीला भाविनतीची करीला करीला भाविन करीला भाविन करीला भाविन हा करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती विठ्ठल विठ्ठल कुंडली कवधारी विठ्ठलाचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगनीत पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदराम कंजनेत्रम सदैदोलहासम विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं मीशमालंदी वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मज दिसत असो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद नाम नाम तितिक्षु तया चरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी का उतरला जयाचिया कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो सेवे लागी सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वरे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी आणि प्राप्त काळी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की जी तुम्हाला जन्म दिलेली आई आहे आणि जे तुम्हाला मार्गदर्शन करतायत, जे तुम्हाला वारकरी संप्रदायाची वाट दाखवतायत किंवा जगायचं कसं सांगतायत, असे जे संत आहेत ते संत आणि जे आईचं काळीज आहे, जी आई आहे ती दोन्ही सारखेच आहेत. म्हणून तुकोबरायांनी अभंग लिहिलाय. पहिल्या मंगल चरणातला 6व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. लेकुराचे हित, लेकुराचं हित आहे आणि जी जन्मदाती आई आहे त्याचप्रमाणे जे संत आहे, संत काय करतात, समाजाला शिकवतात, लेकराप्रमाणे वागवतात, हाताला धरतात आणि पुढे नेतात. त्याचप्रमाणे आई काय करते, लेकुराचे हित, आपल्या मुलाचं हित कशात आहे, जाणे माऊलीचे चित्त. आईला कळतं आपल्या मुलाचं हित कशात आहे, जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. आईचं काळीज असं आहे महिला मंडळ पुरुष वर्ग की आईचं काळीज हे कुठली आशा मनामध्ये धरत नाही. कुठल्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये स्वार्थ नसतो, निस्वार्थी सेवा आहे. मुलाचं आणि आईचं नातं निस्वार्थी आहे आणि आई आपल्या मुलावरती कुठल्याही प्रकारचं कुठल्याही गोष्टीचं काही बंधन न ठेवता प्रेम करते, बरोबर. म्हणून ऐसे कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. पृथ्वी तलावरती एकच असे आई आहे जी तुमच्यावरती नितांत प्रेम करते. कोणावरती, दुसऱ्याच्या लेकरावर, स्वतःच्या पोटच्या गोळ्यावरती प्रेम करते. कसं करते, पैसे घेऊन नाही, लाभाविन प्रीती.
करीला भाविन प्रीती. पुढे जाऊन महाराज म्हणले की पोटी भार वाही त्याचे सर्व सोही स्वाही. पोटी आपल्या मुलाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवणारी एकच आहे. कोण आहे? आई आहे. म्हणून पोटी भार वाही त्याचे सर्व सोही साही. ऐसे कळवळ्याची जाती आणि करीला भाविन प्रीती. जसे की आई आहे आणि आईप्रमाणे कोणाचं काळीज आहे आणि कोण असे त्या जगाच्या पाठीवरती संत आहेत. आई आणि संत हे जर का सारखे असतील तर तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार असा की आजची सेवा कोणत्या निमित्ताने आहे, कोणत्या कारणाने आहे, सर्वांना ज्ञात आहे. आणि त्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी आलात तरी सुद्धा वक्त्याचं कर्तव्य आहे सांगा म्हणून 2 मिनिटं सांगून जातो की आज आपल्या शिंदे परिवारातून कमल प्रभाकर शिंदे या आजींना गेल्या वर्षी या स्थितीला आणि याच दिवशी जाणं झालं. आणि त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं आहेत. त्यातले एक चिरंजीव काही दिवसापूर्वी त्यांचंही देहावसान झालं, प्रमोदजी प्रभाकर शिंदे. आणि दुसरे चिरंजीव निलेशजी प्रभाकर शिंदे. आणि एक मुलगी आहे त्यांना प्रसाद दादा मीनाक्षी बबन गुंड. असे 3 मुलं आहेत आणि सुंदर असा परिवार या ठिकाणी शिंदे परिवार आहे. मुलं आहेत दोघांनाही, एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी असं आहे. आणि इंदापूर क्षेत्रामध्ये एक व्यावसायिक म्हणून यांचं नाव आहे. मी सांगत असतो जन्माला आल्यानंतर आपलं कर्म आपलं कार्य हे नेहमी करत असावं. हे त्यांचं कार्य आहे, त्यांचे व्यवसाय आहेत. आणि व्यवसायाच्या निमित्तानं व्यवसायाच्या माध्यमातून लोकांशी संवाद वगैरे त्यांचा होत असतो आणि लोकांची सेवाही घडत असते. व्यवसाय म्हणजे निस्ता नफा कमवायचा का? कोण म्हणलं कमवायचा? निस्ता नफा कमवायचा व्यवसाय म्हणजे नाही. व्यवसाय म्हणजे सेवा देखील आहे ना, की लोकांना जी गोष्ट लागते मारुती महाराज ती पुरवणं म्हणजे व्यवसाय आणि सेवा. बरोबर. म्हणून असा हे शिंदे परिवार आहे. आणि या शिंदे परिवारानं या दिवशी आज ही सुंदर कीर्तन सेवा या ठिकाणी ठेवली. कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आप्पा की आज महाराजांना 2-3 ठिकाणी कार्यक्रम होते बापू, पण तरी देखील माझे काही 2-3 दिवसापूर्वी फोन केल्यामुळे महाराजांनी त्यांना सांगितलं, कुमार महाराजांनी मला काही दिवसापूर्वीच फोन केला म्हणून आमचे माझ्यावरती नितांत प्रेम असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगवादक मारुती महाराज पुरी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. महाराजांच्या बोटावरती नुसतं नाचावं वाटतं. सिस्टीमवाले तुम्हाला वाटतं ना? नुसतं नाचावं वाटतं. कारण का महाराज एवढा गोड पकवाज वाजवतात ना की इंदापूर तालुक्यामध्ये पकवाज फक्त मारुती महाराज पुरी यांचाच ऐकावा असं वाटतं. बरोबर. म्हणून मारुती महाराजांच्या देखील चरणावरती नतमस्तक होतो. आणि त्यांचं जे माझ्यावरती प्रेम आहे ना ते असंच राहू द्या. कारण कसं असतं काही गोष्टी दाखवायच्या नसतात, मला ते दिसतात. तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. तुम्ही माझ्यासाठी आज 2-3 कीर्तनं सोडली तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. या बाजूला प्रसाद महाराज पाटील ज्यांना आपण कीर्तन झाल्यापासून ऐकतायत, सुंदर सुंदर चाली लावतायत. कार्टन नंबर जे 1 आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये इंदापूर तालुक्याचं भूषण आणि इंदापूर तालुक्याचं रत्न. आता काय लोक मनाने पदव्या लावते ती, कुणी कुणी कीर्तन केसरी लावतं. या कीर्तन केसरी कुणाला म्हणायचं? केसरी पटका घातल्या बापू. कीर्तन केसरी कुणाला म्हणायचं? तुम्ही मला टाळकरी आज काय आपल्यातच कीर्तन आहे, बसलेली मंडळी काय आज बोलणारच नाही. ते कीर्तन केसरी कुणाला म्हणायचं बाबा? कुणाला म्हणायचं? जिताळाव जाऊन कीर्तन करतो त्याला कुणाला म्हणायचं? नाही. पदव्या मनाने लावल्या नाही पाहिजे. देवा पदव्या जगानं दिल्या पाहिजे. शांती ब्रह्म मारुती बुवा कुरेकर बाबा जगानं पदवी दिली. कधी बाबा म्हणले ना मी शांती ब्रह्म आहे, जगानं सांगितलं. आमचे एकनाथ महाराज लोकांनी शांती ब्रह्म म्हणले. तुकोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबाराय, ज्ञानोबाराय साधकांचे मायबाप लोकांनी पदव्या दिल्या. वारकरी संप्रदायाने पदव्या दिल्या. जाऊ द्या, मी काय जास्त आता काय होईल, महाराज म्हणणार आज जास्तच रेस झालाय. त्यामुळं आता टाळकरी माझ्याबरोबर महिला मंडळ पुरुष वर्ग ही रोज असतात माझ्याबरोबर, त्यामुळं बोलायचं काय आम्हाला माहिती आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचं रत्न आणि इंदापूर तालुक्याचे
गायन कोकिळ प्रसाद महाराज पाटील, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील. माझ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. पलीकडल्या बाजूला बापू खबाले पाटलिंगावरून ते देखील आले. सुंदर आवाज आहे, सुंदर पंचपदी केली बापू. सर्वांना धन्यवाद. पलीकडे आमचे ज्येष्ठ कीर्तनकार, माझे गुरुबंधू, ज्यांनी मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम केलंय, सुनील महाराज जगताप अवसरी, सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी दत्तू आप्पा खबाले असतील, सगळे टाळकरी, सगळे कवठळीवरनं आलेले, वेआळीवरनं आलेले, सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. हो मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. म्हणून सगळ्यांच्या चरणी एकत्रित्या नतमस्तक होतो. आणि जे माझ्या कीर्तनासाठी आज शूटिंग लावून बसलेत, त्यांना देखील कोटी कोटी धन्यवाद. दादांना फोन केला की महाराज म्हणतात मला बाकी काय इकडे तिकडे जायची गरज पडत नाही, तुमचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावरती एवढं प्रेम आहे, म्हणून मी तुमच्या कीर्तनासाठी अवश्य उपस्थित राहील असे असणारे आमचे सहदेव महाराज बराडे वडापुरीवरून ते शूटिंग करण्यासाठी आले. आणि मी गेल्याही कीर्तनात सांगितलं आणि मारुती महाराज याही कीर्तनामध्ये सांगतो, इंदापूर तालुक्यामधले माझ्यासारखी छोटी मोठी कीर्तन, आता उंचीला मी मस्त बारीक आहे, पण माझ्यासारखी छोटी मोठी कीर्तनकार जर महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम दत्तो आप्पा कोणी केलं असेल तर आमचे महाराज असतील, सहदेव महाराज. कारण तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आला, आता हे कीर्तन डबल बघायचं म्हणल्यावर वन्स मोर कसा होईल? जसं की आयुष्याला वन्स मोर नाही, तसा कीर्तनाला कुठे वन्स मोर आहे का? आता काय बोललो परत थोडी बोललो आपण. म्हणून ते कीर्तनाचं रेकॉर्डिंग आणि ते कीर्तनाचं शूटिंग ते करण्यासाठी आमचे सहदेव महाराज तत्पर असतात. आणि सुहास आप्पांची सामूळ सिस्टीम आहे. आप्पा म्हणजे आणि आप्पांचे चिरंजीव आहेत. आप्पांनी माझी त्यांची काही दिवसापूर्वी ओळख करून दिली. सुंदर अशी सिस्टीम लावतात दादा देखील. सगळ्यांना एकत्रित्या दंडवत घालतो. आणि जे पुरुष वर्ग पाठीमागे दोघे तिघच आहे, तुम्ही दोघं तिघच आहे, तेवढा असला तरी या. कारण माणसांची गर्दी नसली तरी माणसं दर्दी पाहिजेत. या थोडंसं पुढं म्हणजे काय होईल, मला बी कीर्तन सांगाय जरा उल्हास येईल. विठ्ठल 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 वा. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो. जन्माला आल्यानंतर आप्पा एक दिवस जायचंय, कारण चिट्टी ना कोई सन दे जाने ओ के कौन सा देश, चिट्टी ना कोई सन देश जाने ओ कौन सा देश जहा तुम चले गए. आजी आज गेल्या, म्हणजे 1 वर्षापूर्वी गेल्या, पण एक कर्म आहे. 16 प्रकारचे आपल्यावरती धर्माने या ठिकाणी कर्म सांगितले आणि त्यातील हा कर्म आहे आज. म्हणजे वर्ष श्राद्धाचं एक कर्म आहे, एक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने तुम्ही सर्वजण आलात. आणि मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, महिला वर्ग पुरुष वर्ग, वर्ष श्राद्धाचं कीर्तन हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी नसावं. वर्ष श्राद्धाचं कीर्तन हे आपल्या मनातील विचार आपल्याला सांगावं की आज या ठिकाणी काकूंना जाणं झालं, आजींना जाणं झालं, ए देवा, ए मना, ऐक, एक ना एक दिवस जसं जगातील सगळ्याला जसं जाणं आहे तसं आपल्याला देखील जाणं आहे. म्हणून या कीर्तनामध्ये बसल्यानंतर चिंतन करावं. या कीर्तनामध्ये बसल्यानंतर 2 दिवस आपलं लक्षात ठेवावं की या ज्याप्रमाणे पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि धान्य खाल्लं की किती दिवस मुक्कामाला राहतात? 10-15 दिवस. धान्य खाल्लं किती दिवसांनी उडतात? लगेच उडून जातात. तसं या संसारामध्ये आल्यानंतर पुरुष वर्ग महिला वर्ग एकदा जर का देवानं आपल्याला बोलावलं लगेच आपल्याला जायचंय. आधी आपण कधी कधी एखाद्या स्मशानामध्ये एखाद्याला अग्नी देण्यासाठी जातो. पुरुष वर्ग महिला वर्ग लक्ष देऊन ऐका, कीर्तन तुम्हाला पटण्याजोग आहे.
आपण कुणाला दहन देण्यासाठी जातो, अग्नी देण्यासाठी जातो. पण मी सांगतो, अग्नी देण्यासाठी गेल्यानंतर बापू लोकांना वैराग्य निर्माण होतं. चांगला होता, किती बरा होता, लवकर जाणं झालं. बरोबर, कधी गेल्यानंतर. आणि जवळ होता तवर किती त्रास दिला जगानं, किती लोक त्रास देतात आणि गेल्यानंतर म्हणतात किती चांगला होता बाबा, काय एवढ्या लवकर गेला बाबा. आणि आता काय झालंय माहिती आहे, जसे मोबाईल आले पुरुष वर्ग, जसे मोबाईल आले ना, तसं एखादा जर एखाद्याच्या मैतीला गेला, अग्नीला गेला, तर त्या दिवशी बाजूला लांब बसलेला असतोय आणि इकडं कार्यक्रम चालू असतो यांचा, अग्नी देण्याचा, पिंड गोल गट फिरवण्याचा वगैरे कार्यक्रम चालू असतात. आणि इकडे मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालतात. लोकांना वैराग्य फक्त स्मशानापुरतं निर्माण होतं. आणि दुसरी गोष्ट, लोक भावनाहीन झाले मोबाईलच्या नादानं. भावनाहीन म्हणजे भावनाहीन कुणाला म्हणायचं 2 मिनिटं सांगतो. ज्याला लोकांबद्दल काहीच वाटत नाही. आपल्या समोर एखाद्याचा ऍक्सिडेंट झालाय, तो तडफडतोय, मला दवाखान्यात न्या बोलतोय, आणि तरी देखील त्याला हाय असं सोडून आपण आपल्या वाटेनं निघून झालं, याला भावनाहीन म्हणतात. आपल्या मनाबद्दल त्याच्याबद्दल भावना निर्माण झाली पाहिजे. अरे मी गेलो तर हा वाचल, मी गेलो तर याचा प्राण वाचल, याला दवाखान्यात न्यावं, याला रक्त द्यावं, याला भावनाहीन म्हणतात. जर तुम्ही त्याला नेलं नाही तर. म्हणून लोक भावनाहीन झाले. म्हणून मी सांगत होतो की या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला जाणं आहे. आणि जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जन्माला आल्यापासून काळ आहे, तो काळ काय करतोय, जन्माली या बाळ, त्याची वाट पाहे काळ, हो जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ. तुम्ही जन्माला आला ना, जन्माला आल्यानंतर आपल्या इथं पद्धत आहे, मन आहे, 5व्या दिवशी कोण लिहितं, सटवी येऊन लिहिते. आणि ते सटवीने लिहिलेलं देव आला, देवाचा बाप आला. नाहीतर आपला आई बाप येऊ द्या तरी बदलू शकत नाही. म्हणून कर्म करत असताना, जगत असताना एक दिवस विचार करायचा. कारण हे देह आहे, हा जो देह आहे मारुती महाराज, हा नैश्वर आहे, हा जाणार आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. मग राहणार काय, हे देवाचं नाम चिंतन आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. म्हणून हा जाणारा देह आहे, याच्यावरती जास्त विश्वास ठेवायचा नाही. हा जर देह म्हणला की आज इकडं जाऊ, आज बायपासला जाऊ, आज ही खाऊ, उद्या ती पिऊ, या देहाचं ऐकायचं का नाही. कारण हा देह आहे, या देहाची काय होणार आहे, तर माती होणार आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नये से सांगाते, कोणी नये रे सांगाते, कोणी नये ते सांगाते, कोणी नये ते सांगाते, कोणी नये ते सांगाते, कोणी नये ते सांगाते. हो शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती. हो शरीराची होय माती, कोणी नये ते सांगाते, कोणी नये ते सांगाते, कोणी नये ते सांगाते. सांगाती. शरीराची होय माती, कोणी नये रे सांगाती. मारुती महाराज, एक स्मशानभूमी होती आपल्या इंदापूरमध्ये, देखील स्मशानभूमी इकडे आहे, जे की एका वेळी 5-5 चिता जळू शकतात. एका बाजूला
ज्याची 2 कोटीची संपत्ती आहे तो मनुष्य वारला. त्याला तिथं घेऊन गेले, त्यांना त्या चितेवरती ठेवलं आणि अग्नी दिली. आणि तिथंच सुनील महाराज, ज्याची काडी मात्र संपत्ती नाही आहे, ज्याने आयुष्यभर भीक मागितली, अशा माणसाची देखील चिता त्या ठिकाणी पेटत होती. चिता त्या ठिकाणी पेटली आहे. मला सांगा बसलेली मंडळी, ज्याची 2 कोटीची संपत्ती आहे त्याच्या चितेचं काय झालं? राख. आणि ज्यानं भीक मागून आपलं आयुष्य जेवढं काही जगला तेवढं खर्च केलं, त्याच्या शरीराचं काय झाले? दोघाची माती झाली. मग आपण गर्व कोणत्या गोष्टीचा करतो? कारण धन कमोनी कोट्यान कोटी, संगे नये रे लंगोटी. तुम्ही किती धन कमावलं ना, तर ते धन कोणत्याच कामी नाही. तुम्ही किती धन कमवा, ते धन काय आहे? ते धन कोणाचं आहे? देह है काळाचे, धन कुबेराचे. देह है काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे हे जे शरीर आहे ना, ते शरीर आहे, जाणार आहे. आणि हा आपण विचार विसरलो महिला मंडळ पुरुष वर्ग. हा आपण विचार केला पाहिजे, हे जे शरीर आहे हे जाणार आहे. आणि जर का हे एकदा शरीर गेलं तर कीर्ती रूपाने तुम्ही मागे राहणार आहे, जर चांगले असेल तर. त्यामुळं कीर्ती करताना, आयुष्य जगताना असं जगावं देवा की आपण गेलो, विकू ठेवा थोडा, आपण जरी गेलो ना तर अख्ख्या जगानं आपलं नाव घेतलं पाहिजे. माझे तुकोबार आहे बसलेले मंडळी, मी आवर्जून सांगतोय, माझे तुकोबार आहे. जाऊन आज 400-450 वर्ष झाली. आजही तुकोबारायांचं नाव मागं निघतं का? हो, माझ्या तुकोबारायांनी जगासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. अहो किती दुःख भोगलं माझ्या तुकोबारायानं, किती दुःख भोगलं. तुकाराम महाराजांचं कीर्तन हे पुण्यामध्ये होतं, वाघोली या ठिकाणी होतं. बसलेली मंडळी, तुकोबरायांचं कीर्तन सप्त्यामध्ये वाघोली या ठिकाणी होतं. रात्री कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी काकडा झाला, सकाळ काकडा झाला. आणि तुकोबरायांचे 14 टाळकरी, त्यातला एक टाळकरी शुभा कासार नाव आहे त्याचं. शुभा कासारानं तुकोबरायांना सांगितलं, हो तुकोबराय, आता काकडा झालाय, आंघोळीची नाश्त्याची वेळ झाली, एक काम करा, चला माझ्या घरी आंघोळी करू आणि त्या ठिकाणी नाश्ताही करू. पण ऐका, वारकरी संप्रदायामध्ये एकट्या नवऱ्याचं कार्य नसतं. जर का बायकोची साथ नसेल तरी वारकरी संप्रदायातलं आपलं कर्तृत्व आणि आपलं सिद्धत्व सिद्ध होत नाही. म्हणून शुभा कासारांची बायको, जिला भजन कीर्तन आवडत नव्हतं, जिला शुभा कासार तुकाराम महाराज कीर्तनाला गेले आवडत नव्हते, ज्याला पांडुरंग आवडत नव्हता, ज्याला देव आवडत नव्हता, अशी शुभा कासारांची बायको. तुकाराम महाराज घरी आले आणि तुकाराम महाराजांना आंघोळीला पाणी देण्यात आलं. आपल्याला जलद घ्यायचंय. तुकाराम महाराजांना आंघोळीला पाणी देण्यात आलं. पुरुष वर्ग बसलेले मंडळी आहे का, शुभा कासाराच्या बायकोनं उकळी येणारं पाणी, उकळी येणारं पाणी, थोडस जर का गरम पाणी आणि त्या पाण्यामध्ये आपण बोट बुडवलं आणि जर का आपल्याला चटका लागला, अगं आई आठवते, बाप आठवतो, पण ऐका, उकळीला आलेलं पाणी शुभा कासाराच्या बायकोनं घेतलं आणि तुकाराम महाराजांना सांगितलं, चला मी तुम्हाला आंघोळ घालते. संतांना आंघोळ घालाय काय अडचण आहे म्हणले. पण ऐका,
बादली मधले आणलेलं पाणी आहे, त्या पाण्याच्या उकळ्या निघतायत, त्याचा तांब्या भरून घ्यावा आणि माझ्या तुकाराम महाराजांच्या अंगावरती टाकावा. अक्षरशः कातड निघायची वेळ झाली. तुकाराम महाराजांनी देवाला धावा केला. हो जय माझी काया लागला बनवा, जय माझी काया लागला बनवा. चल माझ काया लागला बनवा, चल माझ काया लागला बनवा. तुकाराम महाराज देवाला सांगू लागले, हे देवा काय माझ्या आयुष्यामध्ये चुकले रे, माझ्या अंगावरती एवढा दहा उठण्यासारखा एवढं पाणी गरम माझ्या अंगावरती वाटलं, काय चुकलं माझं. पण ऐका पुरुष वर्ग महिला वर्ग, कधी माझ्या संतांना त्रास झाला तर देव येतो, कारण बघता राखे पायापाशी आणि दुर्जनाची सवारी. तुकाराम महाराजांच्या अंगावरती गरम पाणी ओतल्यानंतर शिवबाकासरांच्या बायकोच्या अंगाचा 10 व्हायला लागला. 10 व्हायला लागला. 10 बायकोचं अंग त्यात शिवबाकासराच्या गरम झालं, सारखं अंग खाजवायला लागलं. तुकाराम महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या, ऐका महाराज माझं चुकलं, आता काय केलं पाहिजे. ऐका तुकाराम महाराजांनी सांगितलं, याच्याकडे माझ्याकडे इलाज नाही, पण मला असं वाटतं ज्या ठिकाणी बाई मला तू आंघोळ घातली ना त्या ठिकाणची माती घे आणि तुझ्या अंगाला लाव. शिवबाकासराच्या बायकोनं ती माती घेतली आणि आपल्या अंगाला लावली. 10 संपला. 10 संपला. मी का सांगत होतो, का सांगत होतो, कारण वारकरी संप्रदायामध्ये संत कोणासाठी जगले, जगासाठी जगले. म्हणून आजही तुकाराम महाराज, आजही ज्ञानोबरायांच्या नावावरती आजचे कीर्तनकार लाख 2 लाख घेतात का नाही, कशाच्या नावावर, संतांच्या नावावर. अहो संतांनी एवढं जगासाठी केलंय, म्हणून त्या संतांनी आपल्यासाठी एवढं कडवून ठेवलंय. मग त्या संतांचं नाव घेताना, त्या संतांचे अभंग उच्चारताना, संतांचा जो अधिकार आहे ना, संतांनी जे आपल्याला सांगितले, काय सांगितले संतांनी, चाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. ज्या संतांनी सांगितले त्याप्रमाणे आपण गेलं पाहिजे. आपण चाललोय कुठं, दुसरीकडं. तुकोबाराय काय म्हणले की हे जे शरीर आहे हे शरीर जाणार आहे, म्हणून काय करा, शरीराची होय, मगाशी मी सांगितलं, शरीराची होय माती, किंवा देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. एका अभंगामध्ये महाराजांनी सुंदर सांगितलं, कोणी कोणाचं नाही या जगामध्ये, आई कोणाची नाही, भाऊ कोणाचा नाही, बहीण कोणाची नाही, आणि जग कोणाचं नाही. कारण का, तुम्हालाच या ठिकाणी यायचंय, तुम्हालाच संघर्ष करायचा आहे आणि तुम्हालाच मरायचंय. कोणी कोणासाठी येणार नाही. कारण नाही रे, कोणी कोणाचं नाही. बहीण कोणाची, भाव कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. मेल्या पाटी उरतील सारे, धागे आणि दोरे. म्हणून कोणी कोणाचं नाही. या म्हणून संतांनी सांगितलं की तुम्ही जर जन्माला आलाय तर एकच विचार करा, कारण जगावरती परोपकार करा. कारण जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. म्हणून माझा विषय चालला होता, हे शरीर जाणार आहे आणि हे शरीर कशासाठी दिलंय देवाने, भजनासाठी. पण आपण वापरलं कशासाठी, हा सांगा की तुम्ही. ते म्हणतात भोजनासाठी. शरीर कशासाठी दिलंय, अहो देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. देवानं हे शरीर जे दिलंय ना ते भजनासाठी दिलंय. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी
कशासाठी दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मूक बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. कशासाठी दिलं? औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. बसलेली मंडळी, कीर्तनावरून घरी गेल्यानंतर कधी आपला हात घ्या आणि आपलं शरीर मोजा. शरीर मोजा किती हाताचं आहे? 3.5 हाताचा हा देह आहे. पण याच्यासाठी रात्रंदिवस पळतात. काय काय लोक पहाटे 5ला उठतात. हा सांगतो सगळ्याचं. काय काय लोक सगळे पहाटे 5ला उठतात. मारुती बुवा पहाटे 5ला उठल्यापासून रात्री 12-1 पर्यंत काम करतात. कशासाठी? इत भर, आता माझं ईद बरंच येत आहे, तुमचा हात लावून बघा. इत भर पोटासाठी, पोटासाठी पहा केवढ्या आटा पीटी, पहा केवढ्या आटा आटी. इत भर पोटासाठी, पोटासाठी इत भर पोटासाठी, पोटासाठी. कशासाठी दिलं? दिले मग असे कशासाठी? हा अहो तुम्ही पोटातून आईच्या बदले लांब कशाला? तुम्ही आईच्या ज्यावेळेस पोटातून बाहेर येत होतो ना, बसलेले म्हणजे पुरुष वर्ग, ज्यावेळी मी आपण सगळे बाहेर येत होतो ना, त्यावेळी देवाला एकच सांगितलं, 8वीन पाय हा माझा नवस, रात्रहीन दिवस पांडुरंगा. अरे मी देवा बाहेर एकदा आलो की काय करीन? एक वेळ करी या दुःखा वेगळे आणि दुरितांचे कोडे उगवोनी. मी एकदा जर काहीच्या पोटातून बाहेर आलो देवा, मला काही काम नाही. काय करील? फक्त तुझं नाव चिंतन घेईन. कसं घेईल? आवडीनं घेईल, सवडीनं घेईल. हा ते दिवशी सुनील महाराज एक जण म्हणला, महाराज तुम्ही म्हणता कीर्तनामध्ये, तुम्ही म्हणता देवाचं नाव चिंतन घ्यावं, देवाचं नाम चिंतन घ्यावं मारुती महाराज. तो माणूस म्हणला, महाराज इथं श्वास घ्यायला वेळ नाही म्हणला, कुठं देवाचं नाव चिंतन घ्यायला वेळ आहे? अरे बाळा, तो श्वास जर एकदा तुझा गेला, जेवताना जर घास तोंडामध्ये टाकला आणि तर तिथं देवाला वाटलं की माझं तुझ्यावर लईच प्रेम आहे, तर तुला लगेच जावं लागेल. म्हणून देवाला जर का तुला जर लवकर जायचं नसेल तर देवाचं काय कर? नामचिंतन. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. हे पचतील खाली, पचतील खाली, 84च्या विसरली थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. सुंदर महाराजांनी सांगितलं, विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. जर का तुम्ही देवाला विसरला तर हा जन्म मरणाचा फेरा पुन्हा पुन्हा, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे सेनम, य संसारे खल दुस्तारे कृपया पाये हरे मुरारी. जर का तुम्ही देवाला विसरला तर देवानी सांगितलं, माझ्या हातामध्ये काही नाही, कारण ते यम आहेत. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर आणि यमाचे किंकर बहुसाल, ते माझं देखील ऐकत नाहीत. म्हणून तुम्ही काय करा? देवाचं नामचिंतन घ्या. चला मगाच्या दरनं सांगतोय, देवाचं नामचिंतन करा. का करायचं? कारण त्याचे आपल्यावरती उपकार आहेत. त्याने आपल्याला जन्माला घातलं. आपल्यावरती लय लोकांचे उपकार आहेत. सांगू कोणाकोणाचे? पटपट सांगणार आहे आता. आपल्यावरती उपकार देवाचे, आपल्यावरती उपकार आईवडिलाचे, बरोबर.
आई वडिलाचे आपल्यावरती काय उपकार आहेत? त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, त्यांनी आपल्याला या संसारामध्ये आणलं आणि त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं होईपर्यंत सांभाळलं. एवढे उपकार आहेत. म्हणून या जगाच्या पाठीवरती 2 नंबरचे उपकार आहेत, ते आई वडिलाचे आहेत. आपल्यावरती 3 नंबरचे उपकार आहेत. कोणाचे? त्या सूर्याचे आहेत. बरोबर, सूर्याचे आपल्यावरती उपकार आहेत एवढे की जर सूर्य नसता, जर बापू सूर्य नसता तर लाईट बिल बरोबर जाम झालो असतो. पण लाईट बिल काय येत नाही, दिवसाचं रात्रीचं येईल. पण त्याचा उपकार केवढ्या पुरत आहेत? मर्यादित आहेत. सूर्य किती वेळ असतो? 5:30-6 पर्यंत. तिथनं पुढं लाईट जाते, मग आपल्याला लाईट लावावं लागते, लाईट बिल येतं ना. त्याचा उपकारही आहेत, पण त्याचा उपकार देखील कसं आहे तर तात्पुरतं, मर्यादित स्वरूपाचं आहेत. त्यानंतर आपल्यावरती उपकार चंद्राचे आहेत. पण चंद्र कधी येतो? 6च्या पुढं. काय करतो? शीतल छाया देतो. बरोबर, दिवसभर जे तापलेलं आहे ते काय करतो? संध्याकाळी कमी करतो. म्हणतो चंद्राचे देखील आपल्यावरती उपकार आहेत. आपल्यावरती उपकार अजून कोणाचे आहेत? महिला मंडळ, पुरुष वर्ग. आपल्यावरती नदीचे उपकार आहेत. नदीचे उपकार बी तात्पुरते आहेत. जर पूर आला तर गावाच्या गावा घेऊन जातात, नाही आला तर शेतकऱ्यांना बोंबलत बसवते. नदी पूर आला, पाऊस आला तर तिचं उपकार चांगले आहेत. चला, तिथून पुढे झाडाचा आपल्यावरती उपकार आहेत. झाडाचा आपल्यावरती काय उपकार आहेत? झाड आपल्याला काय देतं? ते म्हणतात कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन. होय, हा, ऑक्सिजन देतं. आणि जर कार्बन ऑक्साईड जर दिला असता तर आपण लवकर गेलो असतो. त्यामुळे आपल्याला काय, झाडाचं देखील आपल्यावरती उपकार आहेत. आपल्यावरती पुरुष वर्ग, महिला वर्ग आपल्यावरती उपकार जर का अजून कोणाचे असतील तर आपल्यावरती संतांचे उपकार आहेत. पण ते मर्यादित नाहीत. तुम्ही रात्रीचं, पुरुष वर्ग महिला वर्ग, रात्रीचं 12 वाजता उठा आणि ज्ञानेश्वरी वाचाय घ्या, तेवढंच ज्ञान भेटणार आहे. पहाटे 4ला उठा आणि ज्ञानेश्वरी वाचाय घ्या, तेवढंच ज्ञान भेटणार आहे. बरोबर. आणि दुपारचं 11, 2, 3 वाजता जेवण झाल्यानंतर गाता घ्या, तेवढंच ज्ञान भेटणार आहे. ते मर्यादित आहे का? नाही. तुम्ही जेवढं वाचाल किंवा जेवढं घ्याल तेवढं तुम्हाला ज्ञान भेटणार आहे. म्हणून संतांनी तुम्हाला ज्ञान जे दिलं, तुमच्यावरती जे उपकार केले, ते मर्यादित आहेत का? मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय व्हावे उतराई, फेरी तापाई, जीवन थोडा. हो हो. महाराजांनी संदेश सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. एवढे आपल्यावरती उपकार आहेत संतांचे. त्यांनी काय केलं? तुम्हा आम्हाला जागवलं. किती भोगलं संतांनी? माझ्या ज्ञानोबरायांनी, पुरुष वर्ग महिला वर्ग, आळंदीचे ज्ञानोबराय किती भोगलं. लोक त्यांना मान्य करत नव्हते. थोडा विकू ठेवा मला. लोक त्यांना कधीच मान्य करत नव्हते. का? कारण संन्यासीची पोरं म्हणून त्यांना हिनवत होती. कारण चौघालाही जगानं मान्य केला नाही. कारण का? संन्यास घेऊन 50 गृहस्थ आश्रम स्वीकारला, तो त्या विठ्ठल पंतांनी स्वीकारला. म्हणून जगाने त्यांना कधी मान्य केलं नाही. काय केलं? ज्ञानोबाराय आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले आणि भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर एकतर लोक वाढतच नव्हती, आणि वाढलं तरी कुणी नाही कुणी येऊन ती झोळी घ्यायचं, फाडायचं आणि ती पायाखाली पीठ तुडवायचं. ज्ञानोबारायांना खाऊ नाही दिलं बरं का. ज्ञानोबारायनं त्यावेळेस ब्राह्मण लोकांनी खाऊन दिलं नाही त्यावेळीच्या. आज ज्ञानोबारायांच्या नावावरती आम्ही गुलाबजाम खातोय.
आम्ही बासुंद्या मग ओढतोय, आम्ही चक्क आणतोय, बरोबर का? श्रीखंड खाऊ खाऊ दमली, यांचं कसं बसलं? कुणाच्या नावावर? ज्ञानोबरायांच्या नावावरती. आज ज्ञानोबरायांच्या नावावरती. त्यावेळेस ज्ञानोबराया लोकांनी खाऊन दिलं नाही दादा. का खाऊन दिलं नाही हो? खाऊ दिलं नाही. मी सांगतो, जर का ज्ञानोबरायांनी त्यावेळेस आपल्या वारकरी संप्रदायाची पताका सोडली असती, तत्व वेगळे ठेवले असते, तर आज हा वारकरी संप्रदाय असता का? नसता. कारण ज्ञानोबरायांनी त्यावेळेस तुमच्या आमच्यासाठी काय मागितलंय? पसायदान आता विश्वात्मके देवे, इने वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदाने. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पुरुष वर्ग मागं बसलेले, हेलिकॉप्टरचा नियमानाचा शोध ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतला आहे. आता तुम्हाला सांगू का? युक्त आहार विहार, नियम इंद्रिय शिसार. आता जे डॉक्टर गेल्यानंतर दवाखान्यामध्ये म्हणतात तुमची तब्येत जरा जास्त झाली, पाठ उठा आणि चालायला लागा, मॉर्निंग वॉक म्हणतात त्याला, आणि खाताना जरा विचार करा. पण ज्ञान तुकाराम महाराजांनी त्यावेळी लिहिलं काय? युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार. ज्ञानो तुकोबराय म्हणले कमी खा, युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार. झोप व्यवस्थित घ्या, 8 8.5 9 तासाची झोप घ्या. आणि काय करा? चालत असताना बोलत असताना सगळं मापात करा. कुणी सांगितलं? आणि आता मोठं मोठं दवाखानं स्पेशलिस्ट निघालं. कुणाच्यावरती अभ्यास केला? गाथेवरती, ज्ञानेश्वरीवरती अभ्यास केला. आणि माझ्या तुकोबरायांनी तुम्हाला, ज्ञानोबरायांनी तुम्हाला एवढं दिलं. चला मी संतांचे उपकार सांगतोय. काय केलं संतांनी? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी वता जन्माच्या. काय करा? उठून देवाचं नाम चिंतन घ्या. काय होईल त्यानं? काय होईल देवाचं नाम चिंतन केल्यानं? तुमचे आमचे जे जन्म मरण आहे सारा सारा विचार करा. उठा उठी नामधारा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, अंतरार दुर्गट भव सिंधू. चला महाराज, आम्हाला एवढं कळलं संतांचे आमच्यावरती लय उपकार आहेत. पण आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आईचं तुमच्यावरती किती उपकार आहेत ते अभंगाच्या पहिल्याच्या लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित.
पण अभंगाच्या पहिल्या चरणावरती लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आईला माऊली म्हणले, बरोबर. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये पुरुष वर्ग महिला मंडळ, वारकरी संप्रदायामध्ये माऊली कोणाला म्हणले तर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानाबाई माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबरायांना माऊली म्हणले. वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये भारतामध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी असे दोन आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये माऊली काय स्त्रीलिंग आहे, बरोबर. आपण वारीला गेलो स्त्रीलिंग आहे माऊली, माऊली नाव. आपण वारीमध्ये गेलो आणि वारीमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला स्त्रीला काय म्हणतो, पुरुषाला काय म्हणतो, का म्हणतो, कारण वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर माणूस पुरुष महिला पुरुष असा भेदभाव काही राहत नाही. कारण सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे. या ठिकाणी आल्यानंतर देवाचं नामचिंतन हे जर का तुम्ही केलं तर तुम्हाला पुरुष आणि स्त्री हे जी काही एकच व्याख्या आहे ती तुम्हाला सगळ्यांना संबोधित केली जाते. असो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं, जे काय आईचं हृदय आहे, जे काय आईचं काळीज आहे ते संतांचं काळीज आहे. आईचं काळीज कसं आहे सांगतो तुम्हाला. अहमदनगरमध्ये एक डॉक्टर झाले, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. अहमदनगरचे आहेत. काही दिवसापूर्वी निधन झालं पुरुष वर्ग. त्यांनी कितीतरी डोळ्यांचे ऑपरेशन केले, कितीतरी हजारो लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन केले. त्यांना स्टुडिओमध्ये बोलवलं, पत्रकारांनी विचारलं की ऐका तुम्हाला कितीतरी पुरस्कार मिळाले, हजारो लोकांचे डोळे तपासले, त्यांची ऑपरेशन केली, यशस्वीरित्या तुमची ती पार झाली, पण याच्या मागचं तुमचं श्रेय कुणाला द्यायचं. तर त्यावेळेस ते डॉक्टरांनी खूप सुंदर सांगितलं, वयाचा 11-12 वर्षाचा वयाचा होतो मी आणि वय 11-12 वर्ष असताना माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं, माझ्या आईवडिलाला सांगितलं, तुमचा मुलगा काही दिवसाचाच पाहुणा आहे. पण त्यानंतर माझ्या आईनं डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर माझी एक किडनी घ्या आणि काय करा माझ्या मुलाला लावा. तुम्हाला सांगतो पुरुष वर्ग महिला वर्ग नारदाच्या गादीवर खोटं कधी बोलणार नाही. या पृथ्वी तलावरती स्वतःची किडनी जर काढून देणार कोण असेल तर ती आई आहे, बरोबर का. वारकरी संप्रदायामध्ये आमचे अक्रूर महाराज साखरे आहेत. तुम्ही सगळेजण त्यांची कीर्तन युट्यूबला टाकता बघता. त्यांच्या एक हातामधून वारं गेलं आणि ऑपरेशन झालं मारुती महाराज आणि एक शिर काम देना, एक शिरच काम देना. 5 महिने झालं, 4 महिने झालं, डॉक्टर म्हणले आता नीट होईल, मग नीट होईल. काय नीट व्हायचं नाव घेना. एक दिवशी अक्रूर महाराजांची आई अक्रूर महाराजांच्या जवळ, आताच आमचे कीर्तनकार आहेत ज्येष्ठ, तुम्ही घरी गेल्यानंतर अक्रूर महाराज साखरी टाकू शकता. त्यानंतर घरी गेल्यानंतर आईला सांगितलं, आई मला फेटा बांधता येईना, मला हात उचलता येईना कारण शिर काम देईना, हे माझा हात खूप दुखतोय. त्यासाठी आईनं सांगितलं, बाळा माऊली अक्रूरा एक काम कर, डॉक्टरांना विचार माझ्या आईची शिर जर माझ्या हाताला बसवली तर चालेल का. या पृथ्वी तलावरती स्वतःची किडनी स्वतःची शिर जर काढून देणारी कोणाची तयारी मनाची असेल ना तर ती कोणाची आहे, आईची आहे. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है
आई सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है ओ दुआ. एवढी मोठी आई आहे, एवढी मोठी आई आहे. मी सांगतो परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला रोज यायला जायला उशीर होतो. मी माझ्या कीर्तनामध्ये सुनील महाराज मी त्यावेळेस बी म्हणलं की कधी दुसऱ्याचं उदाहरण सांगण्याऐवजी आपलं बी कधीतरी सांगावं. बापू आजही जर मला घरी जायला उशीर झाला, कीर्तनाच्या कार्यक्रमाला इतर कुठं जायला उशीर झाला आणि जर का मी घरी उशिरा गेलो, आजही मी घरी गेल्यानंतर जर 2 वाजली, 1 वाजली, 3 वाजली, 4 वाजली, किती पाठायच्या किती का वाजना, माझी आई आल्यानंतर गाडीचा आवाज ऐकला की उठते आणि म्हणते का कीर्तनात तिथं जेवलाय का, भूक लागली का तुला. आजही मला आई विचारते आणि म्हणते त्या टोपल्यामध्ये ठेवलंय, हाताने घेऊन खा. पण विचारणारी आहे कोण आहे, आई आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जर का आई गेली, एकदा जर आई ढगाच्या आड गेली, मातीच्या आड जर तुमची आई गेली, पुरुष वर्ग महिला वर्ग, तर आईचं प्रेम हे कधी भेटत नाही. शेजारणीने आपल्या डोक्यावरून फिरवलेला हात, बरोबर, शेजारणीने आपल्याला खायला दिलेला भात आणि आपल्या आईने फक्त डोक्यावरून फिरवलेला हात, फक्त आईचा हात असतो, मायेचा हात आहे तो. म्हणून आई जपा. एक मुलगा होता, 6वी 7वीला होता, मारुती महाराज 6वी 7वीला मुलगा होता. लोक त्याला चिडवत होती, पोरं त्याला चिडवत होती वर्गातली, आंधळीचं पोरग म्हणायचे, आंधळीचं पोरग. लक्ष देऊ नाही का, आंधळीचं पोरग म्हणून चिडवायची. पोरगा घरी आला आणि आईला म्हणला, आई अख्खा वर्गाच्या वर्ग मला चिडवतोय आंधळीचं पोरग म्हणून. त्यावेळेस आईनं स्मित हास्य केलं आणि आईनं सांगितलं की बाळा असू दे म्हणले, देवानं मला एका डोळ्यानं आंधळी ठेवलंय म्हणले, त्याला काय आपण बदलू शकतो का, नाही बदलू शकत. असू दे म्हणले, मित्रांना सांग असू द्या, माझी आई आंधळी तर आंधळी. मुलगा थोडा पुढे गेला, 10वी 11वीला गेला. मुलं चिडवू लागली, आंधळीचं पोरग म्हणायला लागली आणि मुलगा पात्र झाला. वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. फुलं थांबवा मी सांगतो, तवर त्यांच्या हातामध्ये सुकून जातील. मी सांगतो केव्हा वाटायचे. 10वी 11वीला गेला, वेगवेगळ्या परीक्षा दिल्या आणि वेगवेगळ्या परीक्षा दिल्यानंतर मोठ्या पोस्टला जायला लागला. तेव्हा सुद्धा लोकांनी चिडवलं आंधळीचं पोरग, पोरांनी चिडवलं आंधळीचं पोरग. पोरगा घेऊन घरी आला आणि आईला म्हणा, आई सारखं चिडवणं झालं ग, लई दिवस झालं लोक चिडवतात मला आंधळीचं पोरग, आंधळीचं पोरग, पण मला हे काय सहन होत नाही. आई मला खरं कारण सांग, तू आंधळी कस काय झाली. पण आईनं कधी आपल्या मुलाला आंधळी का झाली सांगितलं नाही. आई जर का तू आता मला सांगितलं नाही तुला आंधळी का झाली, तू तुला आंधळी का म्हणतात, तर मी तुझ्याशी बोलणार नाही. बापू पोरगा 11वी 12वीच आहे आणि तेव्हापासून आईला बोलायचं बंद झालं. 2-3 वर्ष गेली. पोरग FY SY TY गेलं, नंबर लागला मोठ्या कॉलेजात, देशाच्या बाहेर शिकाय पाठवलं, डॉक्टरकीला गेलं. आई विचार करू लागली, मुलाला पैसा पुरवू लागली. मुलाचं शिक्षण पूर्ण होत होतं. आई आपल्या मुलाला पत्र लिहायची की माझा बाळा, माझ्या बाबू तू कसा आहेस, तू बरा आहे का, तुला काय अडचण आहे का. पत्र कुठं पाठवायची, दुसऱ्या देशामध्ये पाठवायची. पण कधी त्या मुलानं त्या पत्राला रिप्लाय टाकला नाही, कधी ते पत्र वाचलं नाही. अहो अशीच वर्षाच्या वर्ष निघून चालली. 15 वर्ष गेली, 20 वर्ष गेली आणि मुलाचा काही रिप्लाय येईना. आई खचून गेली. आता आईचं काळीज आहे, जर का मुलाचा रिप्लाय येत नसेल किती वर्ष ती आई जगणार आणि किती वर्ष वाट बघणार. आईचं काळीज खचून गेलं आणि आईनं एक शेवटचं पत्र लिहिलं. शेवटचं पत्र लिहिलं आणि घरामधल्या देवळीमध्ये ठेवून दिलं.
आईनं आपला प्राण सोडला आणि आपला प्राण सोडल्यानंतर गावातल्या काही लोकांनी त्या मुलाला फोन केला, अरे बाळा तुझी आई गेली रे, आता तरी आईच्या क्रियाक्रमाला ये, सगळ्या गोष्टी करून जा माघारी. त्यावेळेस मुलांनी सांगितलं, माझी शेवटची परीक्षा आहे आणि जर का या परीक्षा माझी मी दिली नाही तर मी आयुष्याच्या पुस्तकामध्ये किंवा आयुष्याच्या या वातावरणामध्ये मी हरून जाईल किंवा मी परीक्षा नाही दिली मी खचून जाईल. मला शेवटची परीक्षा आहे, मी काही येऊ शकत नाही, मी येणार नाही, मी पैसे पाठवतो, जेवढं काय लागतंय जेवढं काय करायचंय तेवढं सगळं करून घ्या. काही दिवस गेले, मुलगा डॉक्टर झाला, अमेरिकेत सुंदर प्रकारे शिकू लागला, लोकांना ट्रीट करू लागला. भारतामध्ये त्याची ख्याती झाली आणि भारतामध्ये आल्यानंतर एक दिवशी तो आपल्या गावाकडे गेला. गावाची आठवण झाली, गावात गेला, आपलं घर पाहिलं तर ते पडलेलं झडलेलं घर आहे. त्या घरामध्ये शिरला, दार उघडलं, घरामध्ये सगळ्या आठवणी बघितल्या, सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. आणि एका दिवळीमध्ये एक डबी होती, ती डबी दिसली लांबून आणि त्या डबीच्या मध्ये एक चिठ्ठी होती. बाहेर आणला, चिठ्ठी काढली आणि वाचू लागला, प्रिय बाळा, ज्या वेळेस तुझा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर तुझा जन्म ज्या वेळेस झाला त्यावेळेस एक डोळा तुझा आंधळा होता देव बाळा. आणि आंधळा असल्यानंतर डॉक्टरांनी मला विचारलं की काय करावं लागेल, तर डॉक्टरांना म्हणलं आता काय करायचं, तेव्हा माझा काढा आणि माझ्या बाळाला द्या. बाळा, तेव्हापासून आजपर्यंत, तेव्हापासून मरेपर्यंत मी तुला ही गोष्ट कधीच सांगितली नाही. तू ज्या डोळ्याने जग पाहतोय तो डोळा कोणाचा आहे, माझा आहे. पण आज खरं सांगते म्हणले तुला की मी किती दिवस तुला या ठिकाणी पोस्टानं पत्र पाठवली, किती दिवस मी तुझी आठवण काढली. पण बाळा माझा ऐक, आजही तू किती मोठा हो, किती काही कर, पण माझा ऐक, कधीही कधीही या जगामध्ये, या पृथ्वीतलामध्ये, या भारतामध्ये तू जीवन जगत असताना चांगल्या प्रकारे जग आणि कधीही आपल्या देवाला संताला विसरू नको, कारण त्यांनी आपल्याला या मार्गाला पाठवलंय. कोणही आई आहे, कारण आई ती आई दुसऱ्याची देता येत नाही गो आई. आणि किती काय केलं तर मी मगाशी म्हणलं की शेजारणीनं दिलेला भात आणि आईनं फिरवलेला हात, ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण आई जी तुमच्यासाठी असते, आईच्या हातामध्ये जे प्रेम आहे आणि आईचं जे तुमच्यावरती प्रेम आहे, या पोटचा गोळा, आई कुठल्याही प्रकारचा लाभ तिच्या मनामध्ये नसतो. कारण पोटी बार वाही त्याचे सर्वस्व ही साहे. एका गुरुजीनं एका मुलाला एक दगड दिला, 1-2 किलोचा, बसलेली मंडळी, 1-2 किलोचा दगड दिला आणि तो दगड सांगितला सकाळी 9 वाजता बांधायचा आणि संध्याकाळी 6 वाजता काढायचा. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी ते पोरगड सरांना म्हणलं, सर हे काय जमत नाही म्हणला, दिवसभर कुठं म्हणला पोटाला भार वागवत फिरू. तेव्हा ते सर त्याला म्हणले, बाळा हा भार तुला वागवणं होणार नाही, पण 9 महिने 9 दिवस तुझ्या आईनं हा पोटचा गोळा 4-5 किलोचा कुठं ठेवला, पोटामध्ये ठेवला. तेच पोटामधला गोळा घेत काम केलं. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, पोटी बार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. तो शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हे ज्याप्रमाणे आईच्या वृत्तीचे जे संत आहेत त्या संतांवरती माझं ओझ आहे. महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संत वरी मोजे, तुम्हा संत वरी
मगाच्यापासून तुम्ही गेली 2 तास झालं आम्हाला ऐकतायत, म्हणणाऱ्यांना ऐकतायत, मला ऐकतायत. मोठ्या प्रेमानं एकदा त्या भगवंताचं नाम चिंतन घ्या. विठोबा रखुमाई, रखुमाई, वा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तुमच्यासाठी. एकदा तुम्हीच जोरात टाळ्या वाजवा. वा वा वा. हा, सगळ्यांना धन्यवाद. गेली 2 तास झालं तुम्ही माझं कीर्तन ऐकताय. मी मगाच्यापासून आई सांगतोय तुम्हाला. आणि आज आवर्जून तुकाराम महाराजांचा आईचा अभंग घेतला, कारण आई ही तुमच्या आयुष्यामधील असं एक साधन आहे किंवा असं एक व्यक्तिमत्व आहे जे की तुम्हाला आयुष्यात परत भेटणार नाही. मी माझ्या गेल्याही कीर्तनात सदैव महाराज सांगितलं की आयुष्याचा बाजार आहे आणि आयुष्याच्या बाजारामध्ये सगळं मिळतं. पुण्याला गेला सगळं मिळेल, मुंबईला गेला नाही ते भेटेल, सगळं भेटेल, दिल्लीला गेला सगळं भेटेल. या जगामध्ये काही भेटणार नाही असं काही नाही, पण एकच गोष्ट कधीच भेटणार नाही. एकदा जर का तुमची आई गेली तर आई परत भेटणार नाही. आईचं प्रेम हे कधी भेटणार नाही, कारण आईनं तुमच्यासाठी खूप काय केलंय. काय काय गीतकारांनी भारी लिहिलं. शेवटचे 10 मिनटं आपण बरोबर 12 वाजून 10 मिनिटांनी फुलं टाकणार आहे. काय काय गीतकारांनी भारी लिहिलं आईसाठी. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. आजही कधी कधी आपण रागाच्या भरात पुरुष वर्ग महिला वर्ग आजही आपल्या म्हाताऱ्या आईला आपण म्हणतो तुला काय कळतं, तुला काय कळतं. बसलेले वर्ग आपण आईला सहज बोलून जातो तुला काय कळतं. जर का तो तुमच्या आईला काय कळत नसतं तर बारक्यापणी तुम्हाला ज्यावेळेस काहीच कळत नव्हतं त्यावेळेस काजळ घालण्याऐवजी मिरची पावडरचा डबा आणून वाटला नसता का, नसता का वाटला. आईला कसं काय कळत, कोण म्हणतं आईला काय कळत. अहो तुम्ही जोपर्यंत आयुष्य जगताय ना आणि तोपर्यंत तुमच्या आईचा तुमच्यावरती पाठीवरती हात असू द्या, बापाचा हात असू द्या, तुमच्या या घराकडे बघण्याची कोणाची तिरकी नजर होणार नाही. कारण आई बाप जर दोघं असले तर मुलाला एवढं बळ येतं, हत्तीचं बळ येतं, कारण आई वडील पाठीमाग आहेत. आणि एकदा आई वडील जाऊ द्या, एकदा जर का आई वडील गेले तर तुम्हाला या जगामध्ये फुकटचं कोणी काही देणार नाही. इंदापूरमध्ये एखाद्या सावकाराकडे जावा आणि 5,000 मागा, आणि तसंच जावा आणि बापाकडे 5,000 मागा. सावकार नियम अटी टाकल, बाप टाकल का नियम अटी? नाही टाकणार. मी मगाशी म्हणलं की मला बाकीचे जे उदाहरणं देता येत नाही, पुरुष वर्ग महिला वर्ग. मी ज्यावेळेस आळंदीला होतो ना, आजही माझी आई, मी नारदाच्या गातीवरती आहे आणि बरेच लोक मला ओळखतात, माझ्या घरच्यांना ओळखतात. पाठीमागं आमचे आप्पा आहेत, पवार आप्पा, बरोबर, ते ओळखतात. आजही माझी आई 200 रुपयांनी कामाला जाते. कितीने? दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपाय जाते. ज्यावेळेस मला आईने आळंदीला घातलं ना, माझी आई ज्यावेळेस आळंदीला यायची ना बापू, त्यावेळेस घरनं केलेला चिवडा, फरसाणा, शेवया, करंज्या, लाडू सगळं घेऊन डोक्यावर यायची. आणि आळंदीमध्ये तुम्हाला बसस्टँड कुठं आहे माहिती आहे, आणि तिथून देहू रोड किती लांब आहे माहिती आहे. एवढा 3-4 किलोमीटर माझी आई हात डोक्यावरती सगळं घेऊन यायची. आजही मला मारुती महाराज ते दिवस आठवले ना, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि आजही मला कुठल्याही क्षणी कुठेही पैसा लागू द्या, आईनं कामाला जाऊन 200 रुपयांनी साचवलेले 5-10 हजार रुपये जर मी म्हटलं मला पाहिजेत, मला लागायचेत, आई त्याच्यावरती व्याज लावत नाही, आई वाढवून मागत नाही, आई असं देऊन टाकते. अहो आईचं काळीच आहे. आईशिवाय मला नाही वाटत या जगामध्ये तुमचं कोण आहे आणि माझं कोण आहे. या जगामध्ये निस्वार्थी प्रेम जर कोणाचं आहे तर ती आई आहे. म्हणून ती आईच जगत असताना किंवा जीवन जगत असताना आईवरती प्रेम करा. आईला समजून घ्या. ठीक आहे, वय झाले, वय झाल्यानंतर वयाच्या माणसांना पुढलं काही कळत नाही. आणि तुम्ही लहान असताना तरी तुम्हाला काय कळत होतं, आता तुम्हाला कळतंय.
आईला समजून घ्या ना. काय लागतं आईला? सुंदर शब्द बोलावं लागते. तुम्हाला सांगतो 1 किलो सफरचंद आणावं. मी काय सांगण्याजोगा लय मोठा नाही, पण मी जे घरी करतो तेच तुम्हाला करायला होतो. मी घरी कधी एक किलो सफरचंद नेलं तर ते आता घरी कोण खातं मला माहीत नाही, कारण मी लय फिरतो. पण त्याच्यामध्ये एक फोड जरी काढून आईच्या हातामध्ये मी दिली कापून आणले सफरचंद, तर आईला बरं वाटतं. कधी एखाद्या खिशात आपल्या खिशामध्ये एखादा बंडल असावा 500 1000च्या नोटाचा 100च्या नोटाचा बापू, आणि त्यातली 100ची नोट काढावी. आई खुरपाई गेल्यानंतर बायामध्ये काय सांगते माहिती आहे? महिला वर्ग, माझ्या पोरानं माझ्याकडे बंडल ठेवायला दिला आणि त्यातली मी किती नोट दिलेली असते? एकच दिलेली असते 100ची. आई काय सांगते की माझ्या पोरानं भयानं मला काय केलं की अक्काच्या अक्का बंडल ठेवायला दिला. मी का सांगतोय एवढ्या वेळ का सांगतोय? ही आई आहे. आणि जर का आईचं प्रेम कमी झालं, तुम्हाला जगामध्ये किती तुमची, आता मी म्हणत नाही बायको वाईट आहे, बायको कधीच वाईट नसते, फक्त आपण तिला वाईट बोलू बोलू केलंय. मी नाही म्हणत कधी बायको वाईट आहे. आता तुम्हाला भेटली म्हणून बरं आहे. मी नाही म्हणत, कारण त्या बायकोनं तो त्यांचं घरदार सोडलंय. बापू किती संघर्ष आहे त्या बायकोच्या आयुष्यामध्ये. घरदार सोडलं. अहो घरदार सोडून दुसऱ्याच्या घरामध्ये आली. आपला बाप सोडला, आई सोडली, भाऊ सोडला, बहीण सोडली, काकू सोडली, मावशी सोडली, सगळे सोडलं. कोणासाठी? एका माणसासाठी. एका माणसासाठी सगळं सोडलं. आणि आपण घरी आल्यानंतर काय करतो? तुला जमत नाही काय? नका ती काय तुझ्या घरची नोकर आहे होय? म्हणून मी सांगतो आई जपा. आणि तीच आई पुढे जाऊन बायकोची काय होणार आहे? आई. म्हणून आई जपा, बायको जपा, सगळ्यांना प्रेम सुंदर द्या. काही गीतकार सुंदर लिहितात, माझ्या डोळ्यातली आसवत कोणी मायेनं पुसताना. आईच्या प्रेमाबद्दल, आईबद्दल अरे मस्त आलं. माझी आई रडती. आता काय काय गाणी छान असतात, पण इथं म्हणता येत नाही. भारी वाटतं. पण असो, कितीतरी गाणी आहेत आईची, कितीतरी गीतकारांनी लिहिलं. आजपर्यंत कीर्तनकार थकले गाणी म्हणू म्हणू मारुती महाराज, पण समाज काय सुधारला नाही. कुशाल म्हणताय तुम्ही? सुधरा गाड्या. आमच्यासारखे कीर्तनकार आजच इंदापूरमध्ये 3 कीर्तन आहेत. किती? आता म्हणतात तुमचं ते कामच आहे, पैसा भेटतो. असं काय नाही. इथं 2 तास बोलायला जे विचार करावा लागतो, जे ऐकावं लागतं, जे वाचावं लागतं ना, ते कुठंच वाचावं लागत नाही. एवढं विचार करून बोलावं लागतं. आता मी काय बी बोलून चालेल का? एवढं विचार करून बोलावं लागतं. तुम्ही म्हणता तो धंदाच आहे. आमचा धंदा नाही, तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. का आलोय? कारण त्या संतांनी सांगितलंय, या जगाच्या पाठीवरती तुमच्या सोबत जर का आई आणि बाप असेल ना, तर जगामध्ये काही कमी पडणार नाही. म्हणून ज्या संतांनी सांगितलं, अशा संतांचं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हो. आणि मला उभं राहतानाच आमच्यातल्या काही टाळकाऱ्यांनी सांगितले, महाराज सगळं करा, कीर्तनामध्ये सगळं सांगा, पण शेवट आमच्यासारखं 2 मिनिटं बसा 2 मिनिटं सगळं म्हणा, पण जाता जाता सगळ्यांना आलेल्यांना एक सांगून जावा. काय? पिंगळा म्हणा, पिंगळा म्हणू का? बरं म्हणा. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, खरंच शेवटी बा बांधून नेईल. खरंच शेवटी बा, हे सरत शेवटी बा बाळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनानी आमचे काय बाजाई
हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे लचिकेची बेचो आम्ही वर्तमान खोटे लडकीचे बोलो आम्ही वर्तमान घोडे लचिकेची बोलो आम्ही वर्तमान खोटे लडकेची बोलो आम्ही वर्तमान ए खोटे पिंगा गवारी पिंगा पिंगा गवारी पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ए पिंगा गवारी पिंगा पिंगा गबाई पिंगा हे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 अवगड भांगर दिंगा गे अवगड भांगर दिंगा गे दागड दिगागे अवघा दागड दिगागे अवघा दागड दिगागे अवघा दागड दिगागे ए राम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी हम वाग्या प्रेम नगरावारी ए अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी ए सावधोनी बसले लागा देवक लागवारी हे सावध होनी जेवण करावे ए सावधोनी बसली लागा देवक लागवारी हे सावध होई बजली लागा देव करा कैवारी हे माझ्या ए हो मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे सुया घे मनी घे आता सदा तर घ्या कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे हे पिंगळा महाद्वारी बोलबोली बोले गा पिंगळा महाद्वारी ए पिंगळा माधवारी बरोबरी लोकांचा पिंगळा माधवारी हो पिंगळा पिंगळा हो आता बसलेले मंडळी पुरुष वर्ग हे काय होतं हा पिंगळा होता पिंगळा संतांनी लिहिला आणि जो की विशाल महाराज खोले यांचा प्रसिद्ध झाला आणि तुम्ही ते सगळ्यांनी ऐकला वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर डीजेची गरज नाही डीजेची गरज नाही तुतार्यांची गरज नाही इथं आल्यानंतर काय पाहिजे फक्त पकवाज पाहिजे सिस्टीम पाहिजे आणि आमचे म्हणणारे पाहिजे डीजेच्या वरचं वातावरण आमचे मारुती महाराज करतात आमचे प्रसाद महाराज करतात एकदा दोन्ही कलाकारांसाठी जोरदार टाळ्या आणि गेली 2 तास झालं मी या ठिकाणी बोलतोय ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे कमलताई प्रभाकर शिंदे यांना सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मोक्ष प्राप्ती व्हावी या ठिकाणी आपल्यातलं थोडं काय होईना पुण्य भेटावं म्हणून हा फुलाचा कार्यक्रम असतो आपल्यामधील फुल नाही फुलाची पाकळी आपण ज्याप्रमाणे म्हणतो तेवढं आपल्यातलं थोडं पुण्य या ठिकाणी भगवंताने त्यांना त्यांच्या चरणापाशी जागा द्यावी आपल्यातलं थोडं पुण्य घेतलं तरी चालेल त्यांचे मोठे चिरंजीव कैलासवासी प्रमोद प्रभाकर शिंदे त्यांचे छोटे चिरंजीव निलेशजी प्रभाकर शिंदे निलेश काकांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ओंकार दादांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांची एक मुलगी मीनाक्षी बबन गुंड या सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो तुकाराम 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 हे तुकाराम